गोवा राज्यातून परंडा परिसरात दारूची तस्करी करणाऱ्या टोळीला परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून 16,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान 3 आरोपींनाही अटक करण्यात आलेली आहे। आज दिनांक 20 मार्च 2026 रोजी कुर्डुवाडी परंडा रोडवर पोलिसांनी सापळा रचून इनोवा कारमधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून ही कार सटवाई देवी मंदिराजवळ अडवून तपासणी केली असता 50 बॉक्समध्ये एकूण 600 दारूच्या बाटल्या आढळून आल्या। या कारवाईत सुमारे 1,20,000 रुपये किमतीची दारू व 15 लाख रुपये किमतीची इनोवा कार असा एकूण 16,20,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परंडा पोलीस करीत आहे। याबाबत अधिकृत माहिती परंडा पोलिसांनी दिलेली आहे। पाहूया। मुख्य संपादक समीर ओवाड, आवाज गावाकडचा न्यूज, परंडा। गोपनीय बातमीदारामार्फत पोलीस हवालदार शिवाजी राऊत, विशाल सगर यांना माहिती मिळाली होती की कुर्डुवाडी रोडकडून एका इनोवा गाडीमध्ये गोवा बनावटीची विदेशी दारू परंड्यामध्ये विक्रीसाठी वाहतूक करून कब्जात बाळगून आहेत। वरून त्यांनी सापळा लावला असता आवर पिंपरी जवळील सटवाई मंदिराजवळ थांबून एक इनोवा गाडी येताना अडवली असता गाडी क्रमांक GA03W233 या गाडीला थांबून चौकशी केली असता त्या गाडीमध्ये झडती घेतली असता त्या गाडीमध्ये 50 बॉक्स रॉयल इम्पॅक्ट गोवा बनावटीची दारू, 750 ml च्या एकूण 600 बाटल्या, 50 बॉक्स दारू किंमत 1,20,000 रुपये आणि इनोवा गाडीची किंमत 15 लाख रुपये असा एकूण 16,20,000 रुपयाचा माल सदर कारवाईमध्ये पकडण्यात आलेला आहे। सदर कारवाई 1100 वाजण्याच्या सुमारास सटवाई मंदिर आवार पिंपरी जवळ करण्यात आलेली आहे। कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक ऋतू खोकर मॅडम, पोलीस अधीक्षक धाराशिव, माननीय श्रीमती शफकत आमना मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव आणि माननीय SDPO श्री संजय पवार साहेब, SDPO कळम चार्ज भूम यांचे मार्गदर्शनास आम्ही स्वतः शिवाजी राऊत, हवालदार PC विशाल, नितीन गुंडाळे आणि साधू शेवाळे यांनी केलेली आहे आणि आता कायदेशीर प्रक्रिया चालू आहे। धन्यवाद।